नमस्कार. PCMC न्यूज सुपरफास्ट बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. शहरात आज दसरा म्हणजेच विजयादशमी मोठ्या उत्साहात साजरी होतीये. संध्याकाळी ठिकठिकाणी रावण दहनाचे कार्यक्रम होणार आहेत. नवरात्रीची सांगता होत असून बंगाली बांधवांकडून दुर्गा पूजेचं भव्य आयोजन करण्यात आलंय. तळेगाव दाभाडे येथील एका व्यक्तीची तब्बल 1.5 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या कोल्हापूरच्या 2 आरोपींना सायबर पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेत खरेदीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. सोने चांदी, इलेक्ट्रॉनिक्स वाहनं आणि घर खरेदीसाठी मोठी गर्दी झाली आहे. दसऱ्यापूर्वी पिंपरी फुल बाजार गजबजून गेला. लाखो किलो झेंडू शेवंतीची आवक झाली आणि आपट्याच्या पानांची मोठी विक्री झाली. उबर कंपनीनं शासकीय प्रवासी दरांना मान्यता दिली आहे. मात्र ओला आणि रॅपिडोनी मान्य केलं नाही तर 9 ऑक्टोबरपासून रिक्षा टॅक्सीचा राज्यव्यापी संप होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. महापालिकेतर्फे अभिजात मराठी भाषा सप्ताहाला सुरुवात झाली असून 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान नाट्य, साहित्य, कविता, गझल आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी होणार आहे. रात्र शाळा शिक्षकांचे 2 महिन्यांचे वेतन रखडले असून दिवाळीपूर्वी आमचा प्रश्न सोडवा अशी त्यांची आग्रही मागणी आहे. आकुर्डीतील खाद्यपदार्थ केंद्रातील गाळ्यांच्या ई-लिलावात तब्बल 97 महिला बचत गटांनी सहभाग नोंदवलाय. शहराच्या स्वच्छतेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सफाई सेवकांसाठी महापालिकेनं आरोग्य आणि सुरक्षा शिबिर आयोजित केलं. ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे खरे आधारस्तंभ असून त्यांचा अनुभव आणि संयमाचा वारसा तरुणांनी घ्यावा असं प्रतिपादन महापालिकेच्या उपआयुक्त ममता शिंदे यांनी ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना केलं. कुदळवाडी, चिखली भागातील नागरिकांना अनेक वर्ष भेडसावणारी ड्रेनेजची समस्या सुटली असून नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ झालाय. रहाटणी इथं 16 कुलस्वामिनी आणि कानुबाई मातेच्या जागरण सोहळ्यात फुगड्या, गरबा, महाआरतीसोबत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. हा सोहळा लाड शाखीय वाणी समाजाच्या वतीनं मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता.